नर्मदे हर जिंदगी भर. स्वागत आहे मित्रांनो तुमचं अनोखी कथा कट्ट्यावर. चला तर मग बघूया आजची कथा. आजची कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे. ती माझ्या आयुष्यातील नसली तरीही ती सत्य घटनेवर आधारित आहे. चला तर मग बघूया कथा. पशु बनले रक्षक. ही कथा उत्तरांचल प्रदेशातील आहे. तेथील एका छोट्या गावाची ही कथा आहे. उत्तरांचल प्रदेश निसर्गाने खूप नटलेला आहे आणि तरीही ती लोक सारखी नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात असतात. पण तरीही त्यांचे मनोबल खचत नाही. अशीच एका छोट्याशा गावाची ही कथा आहे. हे गाव जरी छोटे असले तरी खूप शांत आणि मनाला समाधान देणारे होते आणि त्या गावातील लोकसुद्धा खूप समाधानी आणि शांतिप्रिय होते. गाव नेहमीच एकमेकांना धरून चालायचे, एकमेकांची विचारपूस करायचे आणि एकमेकांच्या सुखदुःखात कायम सहभागी असायचे. दिवसभर गावातील सर्व लोक एकत्रच असायचे आणि रात्री आपापल्या घरात सुखाने आणि निश्चिंततेने आराम करायचे. जास्तीची हाव नाही की कमतरतेची खंत नाही, असे सर्व लोक समाधानी होते. आपल्या मुलाबाळांप्रमाणे ते आपल्या पशुपक्ष्यांवर देखील तेवढेच प्रेम करत. असेच एका रात्री सर्व गाव शांततेत झोपले असताना अचानक गल्लीतल्या एका कुत्र्याने ओरडायला आणि रडायला सुरुवात केली. त्या कुत्र्याने म्हणजे शेरूने आपल्या गावातील प्रमुखाच्या कुत्र्याला त्यांच्या भाषेत सर्व सांगितले. त्या कुत्र्याने सर्वप्रथम ओरडून आपल्या मालकाला जागे केले. मालकाला सर्वप्रथम काहीच कळेना. मग त्याने घरातील एक बॅग घेऊन तो घराबाहेर पळू लागला. त्याची ही कृती पाहून मालकाच्या सर्व लक्षात आले. त्याने घरातील सर्वांना घाईघाईने उठवले आणि बाहेर पळायला सांगितले. सोबतच त्या सर्वांनी गावातील प्रत्येक घरातील लोकांना उठवून जागे केले आणि पळून पुढे जायला सांगितले. गावातल्या सगळ्यांनी आपापल्या बरोबरच आपल्या दावणीला बांधलेले आणि घरट्यात ठेवलेले पशुपक्षी सगळे मोकळे केले आणि आता तेही आपल्या मालकांबरोबर पळून आणि उडून जायला लागले. असं करत करत सर्व गाव एका दुसऱ्या ठिकाणी पोहोचला. काही तासातच त्यांना बातमी कळली की त्यांचे गाव पुरामध्ये वाहून गेले आहे. गाव प्रमुखाने आणि गावातील प्रत्येकाने शेरूचे आणि मालकाच्या कुत्र्याचे आभार मानले. सर्वजण आता सुरक्षित होते आणि टीव्हीवर बातम्या झळकत होत्या. उत्तरांचलमध्ये बाढ आल्यामुळे रातोरात एक संपूर्ण गावच उद्ध्वस्त झाले. पण टीव्हीवर हेही झळकत होते की गाव जरी उद्ध्वस्त झाले असले तरी गावात एकही जीवितहानी झालेली नाही, एकही माणूस बाढमध्ये वाहून गेलेला नाही अथवा एकही प्राणी पशु पक्षी यांचे बाढमध्ये नुकसान झाले नाही. टीव्हीवाले मोठ्या प्रयत्नाने या लोकांपर्यंत पोचले. त्यांना तेव्हा सगळा उलगडा झाला की हे सगळे लोक एका कुत्र्यामुळे वाचलेले आहेत. तेव्हा गावप्रमुखांनी त्याला सगळी हकीकत सांगितली. कसे त्या कुत्र्याने म्हणजे शेरूने त्यांच्या कुत्र्याला सावध केले आणि मग दोघांनी मिळून कसं पूर्ण गावाला वाचवलं ते सर्व त्यांनी सांगितले. तेव्हा सर्वजण हेच बोलू लागले की एका कुत्र्यामुळे एवढ्या लोकांचे जीवन सुरक्षित राहिले. अशा प्रकारे पशु बनले रक्षक. खरं तर मित्रांनो, जंगल हे झाडाचं असो की मानवरूपी पशुचं, मानवाची मदत नेहमीच हे मुके पशुपक्षीच करत आलेले आहेत. त्यांच्या अतींद्रिय शक्तीमुळे ते नेहमीच जंगलात अथवा कोणत्याही संकटात मानवाची मदतच करतात. पण आपल्याकडून त्यांना काय मिळाले तर फक्त आणि फक्त अवहेलनाच. आपल्या जीवाचं रक्षण ते करतात पण आपण मात्र त्यांच्या जीवावरच उठलेले असतो. एका गल्लीतल्या भटक्या कुत्र्याने अख्ख्या गावाचे प्राण वाचवले. पण माणूस तरीही त्या कुत्र्यांचे अथवा पशुपक्ष्यांचे मोल जाणत नाही. तर आजपासून आपण एक वेगळ्या दृष्टीने या कुत्र्यांकडे, पशूंकडे बघूया.
आपणही उपकाराची फेड अपकाराने न करता उपकारानेच करूया. थोडे तरी त्यांच्यावर प्रेम करून बघूया, त्यांच्याकडे दयाभावनेने बघूया. माझी मुलगी पशुस्नेह या तिच्या यूट्यूब चॅनलवर कुत्र्यांविषयी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकत असते. त्यात तिचं ब्रीदवाक्य आहे, पशुसेवा हीच ईश्वर सेवा. आणि हेच त्या गावातील लोकांनी अंमलात आणलेले असल्यामुळे आणि आपल्या पशुपक्ष्यांवर विश्वास टाकलेला असल्यामुळे आज अख्ख्या गावाचे प्राण वाचले होते. तर मग अशा या देवदूत असलेल्या आपल्या प्राण्यांवर म्हणजेच भटक्या कुत्र्यांवर आपणही थोडे प्रेम करूया. त्यांचे दुस्साह्य जीवन थोडे तरी सुसह्य करूया. चला तर मग भेटूया एका नवीन कथेसह आपल्या अनोखी कथा कट्ट्यावर. धर्मो रक्षति रक्षतः.